नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धांदल उडणार आहे। या निवडणुकांचे राजकीय समीकरण वेगळे असते। स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार निर्णय घेण्याकडे राजकीय पक्षांचा कल असतो आणि त्यामुळेच महायुतीचे नेते ही निवडणूक आम्ही काही अपवाद वगळता महायुती म्हणूनच लढवू असे म्हणत असले तरी काही अपवादात्मक ठिकाणीच महायुती एकत्र लढेल असं दिसतंय। लोकसभा आणि विधानसभेच्या तुलनेत या निवडणुकांमध्ये जागा वाटप हा अतिशय क्लिष्ट विषय असतो। निवडणूक लढवू पाहणाऱ्यांची संख्या प्रत्येक पक्षात खूप मोठी असते, त्यामुळे या सगळ्यांची समजूत काढणे खूप जिकरीची बाब ठरते आणि म्हणूनच अशा निवडणुकीत युती आघाडी करण्याऐवजी शक्य तिथे स्वबळावर लढण्याकडेच राजकीय पक्षांचा कल असतो। अमित शहा परवा राज्यात येऊन गेले। त्यांनी जाता जाता मुंबई, पुणे, ठाणे सारख्या महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर लढू शकतो का याची चाचपणी करण्याचे निर्देश स्थानिक नेत्यांना दिल्याची चर्चा आहे। मुंबई महापालिकेत कदाचित भाजपला तडजोड करावी लागेल। शिंदे सेनेसाठी काही जागा भाजपाला सोडाव्या लागतील। अजून राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट नाही। त्यांनी महायुती सोबत येण्याचे ठरवले तर त्यांच्यासाठी ही जागांची तडजोड करावी लागेल। त्यामागे मतविभाजन टाळणे हाच एकमेव हेतू असेल, परंतु इतर ठिकाणी मात्र भाजप आपल्या मित्र पक्षांना फारशी संधी देईल असं वाटत नाही। इतर ठिकाणी अगदी साधे धोरण राबवले जाईल। प्रत्येकाने आपापल्या ताकदीप्रमाणे स्वतंत्र लढावे किंवा काही ठिकाणी एखाद्या पक्षाचा अधिक पगडा असेल तर तिथे एकमेकांना पाठिंबा द्यावा। प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावीच लागते। अशा वेळी युती आघाडी केली तर फार कुचंबणा होते। त्यापेक्षा जिथे स्वतंत्रपणे लढायचे तिथे स्वतंत्रपणे आणि जिथे शक्य होईल तिथे एकत्र अशी सरमिसळ भूमिका घेतली जाण्याची शक्यता अधिक आहे। निवडणुकीनंतर पुढचे पुढे पाहता येईल। या मुद्द्यावर इकडचे महायुतीतील नेते आणि तिकडचे महाविकास आघाडीतील नेते सहज सहमत होऊ शकतात। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।